मनापासून इतरांसाठी केलेली एक छोटी गोष्ट पण त्यांचं आयुष्य बदलू शकते। आनंद नेहमी वाटत राहा मित्रांनो, खरंच खूप समाधान मिळतं आपण कोणाला 2 आनंदाचे क्षण देऊ शकलो तर। मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता करतात त्यांच्याशीच मनांची खोल नाती जुळतात। मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नसीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते। मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणंच खरं असतं। आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं। एकांतात रडलं तरी चालेल, लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं। जीवन हे असंच असतं, ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं। मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी। भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालते, पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्या जवळ असते ते योग्य प्रगतीच्या वाटेवर असते। मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही। मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी। भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती। भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो। जीवनात जगताना असे जगा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे। भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले तरी चालतील, पण आम्हाला तसं वागता येणार नाही, कारण घरातल्यांनी सांगितलंय की नातं जोडायला शिका, तोडायला नको। बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलला, चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घात करतात, झुकताना जरा जपून झुकावं। कधी आपलेच खंजीर खुपसतात, पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात, मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भाव खातात आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागे तुटून जातात। फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते। तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका, कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाचे नाही। फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे। भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे। फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास, आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास। प्रेम सर्वांवर करा, पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल। प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते। प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिलाच पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे। शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे। माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं, तर महत्वाचं असतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसू शकत नाही। प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो। पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते। म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा। पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात, पण माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही, म्हणून नाती जपा। आनंदात काय परके सुद्धा सामील होतात, पण न बोलवता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात। पानाच्या हालचालीसाठी वारा हवा असतो, मन जुळण्यासाठी नातं हवं असतं, नात्यांसाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री। मैत्रीचे नातं कसं जगा वेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं।
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं. प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तिशाली असतं. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली असते. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर काही यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. नेहमी त्यांचे ऋणी राहा जे आपल्यासाठी कधी स्वतः टाइम नाही बघत. निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात, तर पॉझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एक वेळ शरीराने कमजोर असला तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये, कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, त्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. निशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. नात्यांची सिलाई जरा भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे, आणि जरा स्वार्थाने झाली असेल तर टिकणे अवघड आहे.